तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. ही वेळापूरची सेवा माऊली आज येतं करून घेतायत. आनंदाची गोष्ट आहे, भाग्य आहे आमचं. ही शेडगे दिंडी नंबर 3 यांच्या मार्फत हा कार्यक्रम सेवा माऊली जी सेवा घडते आहे ती आळंदी या ठिकाणी घडते आहे. म्हणून आज ही भारुडाची सेवा आम्ही सादर करीत आहोत. सुया घ्या, द्वारा घ्या, पिना घ्या, बिबा घ्या, काळ पोत घे माय. शेवंत बैवार, रकमा बैवार, भामा बैवार, यशवदा बाई वार घे माय. तुला लिओ खोयल एंट्री वरनार्थ बर्रे गंगाबाई वारगे माई, भामाबाई वारगे माई, ताराबाई वारगे माई, हंसाबाई वारगे माई. तुला लिओ खवईल अगं बाई तुला, अगं बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई, तुला बुरगुंडा होईल ग. अगं बाई तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग तुला, बुरगुंडा 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 होईल ग. ए पिंट्या तुला, ए पप्प्या तुला बुरगुंडा होईल ग. अगं मावशी तुला बुरगुंडा होईल ग. वाडग्या क वाडग्या मावशे, ए मावशे तुला, ए सोन्याच्या तुकड्या तुला, ए गोऱ्या पान पोरा तुला, वाडग्या क वाडगे माय, ताराबाई वाडगे माई, भामाबाई वाडगे माई, हौसाबाई वाडगे माई, तुला लिओ खवईल. अनादि सिद्ध नवलाई झाले, अनादि सिद्ध नवलाई झाले. स्वानंदे कुरकुला घेऊन शकून सांगावय आले. प्रेमाचे कुंकू भारी लाविले, सद्भक्ती भावे बोराटे हाती धरिले. बुरगुंड होई तुला बुरगुंड होय, तुला बी होईन मला बी होईल, तुला बी होईन मला बी होईल. ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होईल, ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होईल. वारगे माय तुला लिओ खईल. वारगे अक्का वारगे मावशी नुसते हास्य कसे कुतु 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 कुतु. य य य य य य य य य. कच्छाई बायावाड, मच्छाई बायावाड, वराई बायावाड, वामनाई बायावाड, बोधाई बायावाड, कलंकाई बायावाड गे माय. चार युगाची काखे पोतडी, चार युगाची काखे पोतडी, दशावतार खेळे परवडी. सोहम शब्दे बोले चोखडी, माझा शकून ऐके आवडी. बुरगुंड होई तुला बुरगुंड होय, ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होय. ए तुला बी होईन मला बी होईल, तुला बी होईन मला बी होईल. ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होय, ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होय. वाडगे अय्या अय्या वरल्याळी चाक्का का बघते की तोंडकडे मका मका. अरे बरं भाकर घेऊन ये, गाठगाठ पिठलं घेऊन ये. तुला सह्या देते, दोर देते, पिना देते, डिस्कोचं मणी देते, मुरट शेंग देते, तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा देते. हा लवकर घेऊन या, लवकर घेऊन या. कच्छ मच्छ वराह नारसिंह रूपिणी, कच्छ मच्छ वराह नारसिंह रूपिणी. भक्ताला गी स्तंभ फोडोनी, भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला से माय. बुरगुंड होई तुला बुरगुंड होय, ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होय. ए तुला बी होईन मला बी होईल, तुला बी होईन मला बी होईल. ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होय, ए
बुरगुंड वय तुला बुरगुंड वय हाडे हाडे ए मामा कोत्र बांध के ए बिनशापटाचा भक्त वाडगी अक्का वाडगी मासे नुसतं कॅमेरा मध्ये लेकराचं का पोट भरतं का नुसतं कॅमेरा लावून बसले तिथं अय्या वाडीत बिकारला वाडकी अक्का अय्य सॅनिटायझर लावून मग वाढ बिकारला अय्य ना तुला क्वारंटाईन करून ठेवलं जाईल अय्य वाडकी मावशी वाडकी अक्का ज्ञानदेव निवृत्ती सोपान ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संतोषण सवे कुरकुले घेऊनी भीमा तटी उभी राहिले सेमाय बुरगुंड होय तुला बुरगुंड होय ए तुला बी होईन मला बी होईल तुला बी होईन मला बी होईल ए बुरगुंड होय तुला बुरगुंड होय ए बुरगुंड होय तुला बुरगुंड होय वाडगे माय तुला लोक माय संजयाची आई वाडगे माय मंग्याची आई वाडगे माय दिन्याची आई वाडगे माय भाऊची आई वाडगे माय तुला लोक माय मोऱ्यांची आई वाडगे माय पकवाजवाल्याची आई वाडगे माय तुला लिओ या दादा इकडी 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 या तुझ्या कपडा गुंतून काढते इटुबरोक माय काढते बजरंगबली काढते कोरोना काढते मारामारी काढते अग या अक्का वाडकी अक्का वाडकी मावशी ना या मधले करू रडून रडून आतल्यात मेलं काका ना दिनो मामा घेऊन येतो नो काय ते बी उपासामुळे कटळून गेला इथं वारीत अय्य नाही तर काय करू देत नाही बाबड्या नाही रडू नको मावशी तुझा फोटो काढते फोटो मावशी फोटो काढते ना ग तुम्हाला असं येत म्हणजे लेकरू मारलं काय भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी विठेवर समचरण ठेवुनी भक्ता लागी अनुदिनी करकटी उभी राहिले से माय बुरगुंड होय तुला बुरगुंड होय ए बुरगुंड होय तुला बुरगुंड आता तुला काय व्हायचं दादा या वयात तुला काय बी होईल चिकनगुनिया होईल नाहीतर कोरोना होईल नाही व्हायचं बरं वारकऱ्या नाही व्हायचं बुरगुंड म्हणजे काय हो बुरगुंड्याचा सरळ अशाब्दिक अर्थ होतो तुला मुलगा होईल या मुलगी होईल हा सरळ शाब्दिक अर्थ आहे पण नाथानी बुरगुंड्याचा अर्थ भरला बुरगुंडा म्हणजे ज्ञान दशा अवतारा तुला ज्ञान होईल भगवंताच्या असं नाथ महाराज सांगतात ऐसा शकुन सांगितला संती जय जयकार केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला ऐकोनी माय बुरगुंड तुला नातवांड होईल बुरगुंड होई तुला बुरगुंड होई ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होई तुला बी होईन मला बी होईल तुला बी होईन मला बी होईल ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होई ए बुरगुंड होई तुला बुरगुंड होई
लाटण्या तूच म्हणला सगळ्या देखत मला इडी याड लागलंय म्हणे इडी झाली का उग इडी झाली काय मला याड लागले तुला काय करायचंय मला का नाही त्याचाच याड लागले झालं नाही त्याचाच याड लागले तुझ्यासारखाच कलरला आहे त्यो आता दार लावून बसलाय तिथं एकटाच त्यो इटूबा त्यानं मला याड लावलंय त्यानं याड लावलंय म्हणून तर मी सगळं सोडलंय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे त्याचं याड लागल्यावर काही शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची आस देहभानाची विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफाडी वेडी ग कोणी आज लवकर खायला लागली की मक्का वर तोंड करून बघताय रांडा मेरी एखाद्याचं वकून पाडते शी कसं खाते गे आपली कशी बी खाईन तुमच्या का पोटात केळ कालवायला लागले ती पोर म्हणते ती ये मी तुझ्या पातेल्यातलं थोडं शिकरण देते का फुकट आलंय बाय तुम्ही नाही मला खाऊ देणार धरा परसा लगेच करते ती झाला कर्माचा मातेरा सोडून दिला असे भ्रतारा सांडिले मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफाडी वेडी ग म्हातारा कसं चेकाळय बघ मला म्हणताय मी आपण दोघं लव मॅरेज करू मोठं मंत्री मला बघून कटळून मेल आणि तू नादावलाय लाटण्या वंदे मातरम सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा एक बच्चा कशाला हाणतोय रे त्याला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सगळे आपल्या आपल्या घरी आता बघा कसं घरी काय मारामारी वा 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 काय साहेब तोंड बंद नाक बंद आता खायचं कसं मी कशी आणती दडा 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 झाला कर्माचा मातेरा सोडून दिधलाचे भ्रतारा सांडिले मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी वेडी ग दिसला ग बाई
तुटली कर्माची साखळी, हिंडू लागली आळोआळी, आता मला कोण आखळी, मी सद्गुरु घरची वेडी. येड्यानं मी काही इडी आहे, तुम्ही सगळीची इडी. कुशाला घर सोड दिर बोंबलं तिथं येऊन बसलाय. तुम्ही तर लय शहाणा आहे व्हय. अरे येड्यानो, खरं तर हेच वेड लागावं. आपण आपले पण विसरणं हेच खरं वेड आहे. आपण आपले पण विसरावं, मितूपणाची बोळवण करावी आणि एक भगवंतमय व्हावं, हे खरं वेड आहे. पण तुम्हाला या सोंगाचं वेड लागल्यामुळे तुम्ही कस तरी थांबलाय. पण या बाह्य सोंगाला असं वेड न होता असं अंतरंगानं त्या प्रभू प्रेमाचं वेड लागावं. वेड व्हावं गवळणीसारखं. गवळणी वेड्या व्हायच्या कधी? नुसती कृष्णाची बातमी ऐकली तरी गवळणी विधेयी व्हायच्या, कृष्णमय व्हायच्या आणि तशाच निघायच्या. कन्हैया तेरे बंसी के नादे दीवानी बनी, तेरे बंसी के नादे दीवानी बनी. आंखों में कुमकुम कानों में काजल, आंखों में कुमकुम कानों में काजल, डोई पे साड़ी लपटने लगी, डोई पे साड़ी लपटने लगी तेरी. हाथों में पैंजन पावों में कंगन, हाथों में पैंजन पावों में कंगन, नाकों पे मिश्री लगाती रही. गावों का बछड़ा भैंसों को छोड़ा, गाईचं वासरू म्हशीला सोडलं, बैलों की धार निकलने लगी. इतकं दिवाण व्हावं, इतकं वेड व्हावं, इतकं वेड लागावं की देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो, अशी आपली अवस्था व्हावी. पण आपली अवस्था कशी होते? देव पहावयासी गेलो, नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो, ही आपली अवस्था. अरे अवस्था ह्या अवस्थाच व्हाव्यात, अवस्था व्हाव्यात. त्यावेळेला आपण म्हणू आता कैसे घरदार, नाही उरला मी तुपणाचा भार, रूप भरले चराचर, सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर, मी सद्गुरु घरची वेडी. एवढं वेड व्हावं त्याला साकडं घालावं. हे पंढराया, थकले रे वारी करून करून, आता नाही तुझ्यापर्यंत येऊ शकत तिथं. तू येतोस का माझ्याकडं? मेरे घर के आगे शाम तेरा एक मंदिर बन जाए, मेरे घर के आगे विठुराया एक मंदिर बन जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. जब होगी आरती तेरी मुझे घंटी सुनाई देगी, मुझे शाम सवेरी तेरी बस सूरत दिखाई देगी. तुम जब भजन करे कोई वो भी सुन जाए, जब खिड़की खोलो तो तेरा नजदीक रहेंगे दोनों तो आना जाना होगा, मेरे शाम हम दोनों का बस एक ठिकाना होगा. तुम सामने हो मेरे, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए. जब खिड़की माऊली खिड़की खोलो तो तेरा
चावला तव घाम अंगाशी आला पंच प्राण व्याकुळ झाला तिने माझा प्राण चालिला मनुष्य इंगडी अति दारुण मदनांगा मारिला तिनं माझी वरल्या आळीच्या गंगीनं का आई तिनं म्हणजे त्या इंगळीनं इंगळी म्हणजे इंगळी म्हणजे मोठा इंचू मोठा म्हणजे केवढा इंचू फुरसुंगी करा एवढा एवढा मोठा मनुष्य इंगडी अति दारुण दारुण. मदनांग मारिला तिनं सर्वंग वेदना जाण त्या इंगळीची जायला का हसू येते अरे या विंचवाला उतारा आणि आता मला इंद्राणीला जाळायला सांगा मारा अरे या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा कधी तंबाखून चुना खायचं माग सारा आळंदीत आला तरी सुधारला नाही तू बोला मारा अरे तमोगुण म्हणजे ज्याचा छातीचा फुगा जर गर्वाना फुगला असेल असं तर होय. त्याला पिन करून हवा बाहेर काढा बर बर या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा इंसू इंगळी उतरेल झरझरा ग ग ग ग ग ग ग ग. ग ग ग. खेळायचे का अरे हे हरिनामाचा खोरा खाल्लेलं पिलाय कोंबडी बोकड खाल्लेलं नव्हतं सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिली फुन फुन शांत केली जनार्दने हल विठ्ठला उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ
जोडीला आ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ संपुट हे हृदय पेटी संपुट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू करुणे पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ तुका मने होता ठेवा 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 तोया भाव सापडला तोया भाव सापडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ तोया तोया भाव सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ जोडीला आना पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ
काय गडबड इकडे फटाफटा फेपरमेंटच्या गोळ्या सोडून सगळे पंक्चर गाडी सोडायचं नाही. लग्नाचा टाइम 3:30 हात पावणीन जाता सेकंद राहील. गाडी बाहेर उभा तुम्ही आत येऊन बसला काय? उठून गाडीकडे बसून मला गाडी चालू करे. मामीकडे गेल्या. ओ मामी चला, मामी चला, तुम्ही वरच्या गावी चला. हे चला 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 लग्नाला चला. हे म्हातारी कोतारी लग्नाला चला. सुटवाले बुटवाले लग्नाला चला. शकुबाई साळूबाई लग्नाला चला. पुढे घर मागेदार, तर पुढे घर मागेदार, 5 खणाची खोली, आत बसून मामी तुम्ही खाऊ नका पोळी. सज्जन हो, हे भारूड म्हणजे काय दादा कोंडकेचा अमिताभ बच्चनचं हे मामांनीच नाही, माझ्या बापाचं तर मुळीच नाही. नाहीतर माझ्यासारखं हिरोला वाटतं पोरगा मागाची साडी नेसुद्धा काय चिकणे सुद्धा. आम्हाला हौस आली का तुमच्या गावात तुमच्या पुढे लुगडी दिसून नाचायची. पण या ठिकाणी कीर्तन प्रवचन भजन संकट दोष असतो. इथं कुत्र सुद्धा काय थांबलं नसतं. पण एवढा नकरा काय मांडावी, एवढा इकरा गोळा झाला. पण नकरा बघून वेळ हो नका. उसडोंगा प्रसन्न वेळ डोंगा काय भुरळाची वरची सोंग रंग डोंगा बघून आपली फुकट वेळ व्यर्थ करू नका. नाथांचं भारूड आहे. भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे भवरुडींचं दर्शन. मी आतापर्यंत जे पात्र करून दाखवले आणि सोंगाणून दाखवली हे केवळ तुम्हाला मी भुलीची इंजेक्शन दिली. तुम्हाला भूल चांगली चढली हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे. आता कोणी हल्ला तर टाका चुकल, टाका चुकला तर टाक्यात पू होईल, टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल, ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा फेल. पण सक्सेस ऑपरेशन हो झाल्याशिवाय कुणी जागा सोडायची नाही. नाथांचं भारूड आहे. एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढा जाटास होता, एवढाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, परमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल, योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल याच्याकरता नाथांनी रोग बघून औषध तयार केलं. रोगा आयशा द्याव्यावरली जेने बाधा झाली ती. रोग बघून औषध तयार केलं. पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय, वरचं लेबल बघून आकर्षित होतोय. पण आता औषध कसलं आम्हाला चव कळाली नाही. पण हे झटका मारणारं औषध आहे. समजा तुम्हाला खोकला येतोय म्हणून मेडिकल मधून औषध आणलं, घरात ठेवून दिलं. घरच्या लोकांनी सांगितलं तुझ्या खोकल्याचं पातळ औषध आणले, टेबलवर बाटली ठेवली, 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस, 5:30 पर्यंत खोकला जाईल. आवाज थांब. ए असं कधी होईल का? नुसतं खोकल्याचं औषध बघून खोकला थांबेल का? ते औषध घेतल्याशिवाय खोकला जाणार नाही. त्या पद्धतीनं या भारूडाचा अर्थ समजून घ्या. याच्याकरता नाथ बाबा सांगता, बाबांनो थोडा विचार करा. गिरडे देव जाऊ दे. आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चुका झाल्या असतील, आतापर्यंत तुमच्या आमच्यातून चांगलं वाईट घडलंही असेल तर विचार आता करूच नका. मागे केले पाहू नका. मागे काय झालंय सोडून द्या. पण इथून पुढे सावध राहा. मारामारी आली, कोरोना आलाय. आता तरी सावध हो, सावध हो. सावधान होई सावधान, सावधान होई सावधान. सावधान होई सावधान, सावधान होई सावधान. सावधान. 10 वर्ष बालपण, 20 वर्षात जाईल हे तारुण्य. अंगी भरिला अभिमान, तयाशी न कळे काही. 10 वर्षाचं बालपण अल्लडपणामध्ये खेळता खेळता नकळत निघून जातं. मग 20 वर्षाचं नवं चैतन्य या देहात निर्माण होतं. नवं रक्त सळसळ करतं. काय करू, ह्याव करू का त्याव करू, याची चप्पल मारू का बुट मारू. नवं रक्त असतं, चंचल असतं, रस्त्याचं सरळ चालत नाही, एसटी नीट बसत नाही, घरी नीट वागत नाही, भजन कीर्तनाला चुकून गेलं माणसावणी मांडे घालून बसत नाही, सारखं वळा 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 टंगडे इकडे करू का तिकडे करू का बोचा. एकदा सवय घाणेरडी लागली इंद्रियाला, सुटणं अवघड आहे. मग कुठली माणसाला सवय लागू द्या, मग कोणाला याची सवय लागती. आजकालच्या तरुण पिढीला एवढी जबरदस्त सवय लागली. आम्ही ज्याला व्यसन समजतो ही तरुणांची फॅशन झाली. गुटखा. काय मार्केट आहे गुटख्याला? उसाला मार्केट नाही, कांद्याला, बटाट्याला, टोमॅटोला मार्केट नाही. एवढं साध्या गुटख्याला मार्केट आहे. वाटेत एवढे गुटखे निघाले. गुटखा खाऊन तरुणी भांड पोर आज गुटखा घेऊन मारायला लागली. ज्या मायभूमीला भारत देशाला तरुण युवा शक्तीची गरज आहे, हे तरुण ह्या डिस्कोन गुटख्यानं मारायला लागलो. हे काय देशाचं भवितव्य घडवणार? जो स्वतःलाच कंट्रोल करू शकत नाही तो अनेकांना आज समाजाला काय कंट्रोल करू शकण्याच्या करता बाबांनो थोडा विचार करा. ह्या गुटख्याचा इतका परिणाम, दुष्परिणाम झालेले आहेत. आणि आता तर ही महामारी आहे, कोरोना आलाय. हे आपल्याला वेळेला आपले नोटिसा येत आहेत तरी आम्ही सावध व्हायला तयार नाही. ह्याच्याकरता आयुष्याची विल्हेवाड्या 10 वर्ष बालपण असं निघून जातो. आणि मग मुलगा 20 वर्षातून 25 वर्षामध्ये येतो. आपल्या वडिलांना म्हणतो, दादा माझ्या 12 माझ्या मित्रांची लग्न झाली, त्यांना 4 पिल्लं झाली, माझं लग्न कधी करणार? या महिन्यात लग्न केलं तर ठीक, नाही तर मी काहीतरी करून घेईन. बापाला वाटते एकुलते कार्ट काय लपड करते का, आंतरजातीय विवाह करते का, आत्महत्या करते का, कोणाची पळवून आणते. हे भीतीर बापानं मुलाचं लग्न उरकून टाकलं. शुभमंगल. लग्न झालं, शिंगाडे विंगाडे वाजले, 16 दिवस लोटले गेले. सत्यनारायणाची पूजा मांडली. 16व्याचा कार्यक्रम थाटात चाललाय. पिली लिली पिली लिली पिली लिली. 16वा झाला, सत्यनारायण झाला, देव उरकला. आणि काही कालांतराने वार्षिक पाळणा बी सुरू झाला. रामभाऊ किती
आता मारा. काय कालांना डझन पिल्लं झाली, शंभरात मासे गुंडळ का त्या प्रपंचात गुरफुडून गेला. आई आठवणा, बाप आठवणा, देव आठवणा, धर्म आठवेना. आता काय आठवतंय, काय आठवतं ना बाबा एका भंगातून सांगतात. लग्नानंतर बाईलेचा झाला दास नकर्यास, 9 महिने ओझे वागवून माकड जैसे गारोड्याचे. पिता सांगता हित गोष्टी, ऐसा बाईले ने गोविला. जन्म देते आई बापांना अक्षरशः लाथाडतो, वृद्धाश्रम दाखवतो आणि बायकोच्या पुढे कापूर बत्ती लावून जय देव जय देव जय माझे बायको ग जय माझे बायको, तुम्ही सांगाल ते आम्ही सारं ऐकू. आई राजा उध बायकून तुझं मी ऐकू. साडी तू म्हणलं तरी ते ना धुवून काय मरतोय. खाता बघा वारी जातो. आता यंदा वारी नाही पण वारी जातो सुद्धा काय काय आमचं वारकरी आमच्या मिसेसला आपले घेऊन जातात. काय काय मग मुकामला जर माऊली थांबली विसाव्याला कुठं दुपारी किंवा सकाळच्या जर न्याहारीला थांबली माऊली कुठं, तर बघा हे ना इकडे लुगडं धरायचं, तिनं तिकडे आंघोळ करून लुगडं धरायचं. याच्या डोक्यावर परकर, त्याच्या डोक्यावर अंडरवेट, हे बसला लुगडं वाळवीत, तर माऊली गेली दुपारच्या विसाव्यावर. अरे हिथं बी वाऱ्या, इथं बी प्रपंच आपला घेऊन आपण वारीमध्ये सामील होतोय. मन माऊली तुम्हाला सगळ्याला ब्रेक दिला. आता तरी सावध हो वेड्या, सावध हो. याच्याकरता वारी नाही, अरे जन्म मरणाची वारी आहे. सावध हो, तुझा श्वास आहे वारी म्हणजे श्वास आहे, लक्षात ठेव. दरपडून मरशील, सावध हो. अशा तऱ्हेनं दिवसेंदिवस प्रपंचा व्याप तापडतो, वय वाढत असतं, वय प्रपंचा व्याप ताप. आता बघा सगळे आर्थिक माणसं चिडचिड चावम्याव 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 झाली. सगळीकडे हाहाकार चाललाय. माणसात माणूस राहिला, माणसं तोडली एकामेका कोरोनाने. याच्याकरता बाबानं थोडवा, आता तरी सावध व्हा. प्रत्येकाने आपल्या घरी आलेला स्वच्छ हात धुवा, सॅनिटायझर वापरा, शॅम्पू वापरा, साबण वापरा, आपण स्वच्छ हात ठेवा. मुख आपण ते मास्क वापरलं पाहिजे. काय काय लोक बिंदास फिरतायत हो, त्यांना त्याचं काय अजिबात काय त्यांना त्याचं गांभीर्यच नाही राहिलेलं. मन बिंदास. आता मी म्हटलं सगळीकडे लॉकडाऊन आलं, आम्हाला म्हटलं गाडी अडवतील बाबा रस्त्याने इथपर्यंत यायचं म्हणजे अवघड आहे म्हटलं. मी 2-3दा फोन केला, आम्हाला सोडत्याला का कोणी सुद्धा अडवलं नाही आणि कोणी सुद्धा शिट्टी वाजवली नाही इथपर्यंत. सगळं ट्रॉफिक तर फुल, हा सासवड हडपसर फुल ट्रॉफिक होतं, फुल. कशाचं काय काय लोक आता ऐकायला तयार नाही, सगळे मोकळे सुटलेत बघा. त्याच्याकरता हे अजून प्रादुर्भाव तिचा वाढतो आहे. आपण आपल्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घ्यायची, जाण ठेवा. दिवसेंदिवस प्रपंचा ताप वाढतो, वय वाढत असतं, आयुष्य कमी होतं आणि वय झाले. अरे 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, नेत्राची भूल पडली, तयाला चालताना काही न दिसे जवळी. 40 वर्ष झाली, डोळ्या चष्मा लागला. बाबा आता काय दिसतं का नाही? कोण आहे, कोण आहे? नाही म्हणलं काय दिसतं का? आता पोरानो कशाचं दिसायचं राहिलंय, आता उग धुंदाक धुंदाक दिसत. खोट्या म्हणजे ठळक तुला दिसल. अरे चांगला तरणा होता, जवान होता, तगडा होता, डोळं पॉवरफुल होते. डोळेकडे चांगलं पाहिलंच नाही. या डोळ्याने कधी गीता ज्ञानेश्वरी उघडून वाचली नाहीस. घाणेरडी माशेकर रात्र ते डोळ्या पूर्ण काढली नाहीत. टीव्हीचा चॅनल मोकळा ठेवला नाहीत. माझ्या सख्या आई बहिणीकडे ते डोळ्या नीट पाहिलं नाही. आता उग धुंदाक धुंदाक दिसते. रॉकेल म्हणजे ठळक दिसल तुला. काय काय म्हातारी बिल चॅप्टर अजून काय काय जेवढी जर आपण वय झाला डोळं खोल गेलं ना, काय काय म्हातारी टीव्ही पासून हलत नाही ते अजून. पोरांना म्हणतात, ए पोरानू तुम्ही कुठं कीर्तनाला चालला असला तर मला तेवढा टीव्ही चालू करून देता का? आता ह्याला टीव्ही चालू करून काय गेम खेळायची का? ए नमुन्या. आणि तेवढ्या जर जाहिरात लागली, जाहिरात मध्ये हसणार, ही कुंची र ही कुंची, ही तुझी मागची. अरे डांगऱ्या, मरायला लागला तर तुला समजना. 40 वर्ष फुकट मस्तीमध्ये घालवलीस आणि वय झाले 50ची काय सांगू फजिती. काळे केस पांढरे होती, तोंडातील दंतपंगती हलू लागती. 50 वर झाली, काळी केस पांढरी झाली, तोंडाचं बोळकं झालं. काय बाबा कसं काय पोट पाण्याचं काय चावतं की नाही आता? काय म्हणला चावतं का? आता पोरानू चेष्टा करता का? आमचं कशाचं चावायचं राहिलंय. आता उग पोटाच्या आगीला तसाच गोलमाडून तसाच गिळतू, तसाच गिळा तसाच मर. लाज वाटते का? सांगाय तसाच गिळतू. तुला काय देवाने तसाच गिळा निर्माण केलाय का? अरे देवे दिला देह भजना गोमटा, का याच देही घडे. अरे केवढा सुंदर नरदेव भगवंतन तुला भाल केलाय. फुकट भांडवल दिले रे. एक दमडा रे तुझ्या कोणत्यानी घेतला नाही. दिली इंद्रिय हात पाय कान, येणे तू जोडसी नारायण. अरे
काय कमी केलं होतं? सर्वस्व दिलं त्यांनी तुला, आणि तू चांगला होता, तो हातपाय चांगलं होतं, तोंडाने चांगला बोलला नाही, या तोंडाने भगवंताचं चिंतन केलं नाही, या तोंडाने कुठला ढाबा मोकळा ठेवला नाही, परमिट रूम बीरबार सोडलं नाही, कच्चं म्हणा नाही, भाजलेलं म्हणा नाही, रोगाने मेरेलं म्हटलं नाही, उतरून टाकलेलं सुद्धा म्हणला नाही, गुटखा मावाशिवाय चगाळलं नाही, हाडकाशिवाय काय फोडलं नाही, नरकाशिवाय काय प्राशन केलं नाही, आणि आता तसाच गिळतो, तसाच गिळण्यात एखादं बोकडा झाडू काढकून मर. राक्षसावला तरणा बांधवता, कांड्याच्या कांड्या होता, पुढाऱ्या संघ इंडला, पुढाऱ्या संघ येऊन येऊन येणार को. काय घे नाही का तुला? तू एका चपटीसाठी का बोंबाल तूच? हा, अरे तुझ्या तोंडाकडे सुद्धा पुढारी पुन्हा बघत नाही तर कशा त्यांच्या मान नादाला तू लागलाय? अरे आयुष्याची हानी करू नकोस. तुझ्या तोंडाकडे तरी म्हणतो येऊन आवाज कुणाचा? तुझ्या म्हाताऱ्याचा. अरे तुझ्या तोंडाकडे ते बघत नाही, ते पुन्हा म्हणतो मग पुढं मग म्हातारा झाला, मारायला लागला, घरची विचारत नाही, ती गावात लक्ष देत नाही, वाकडा तिकडा झाला, मग देवळाकडे यायचं म्हणायचं बुवा, ओ बुवा, कुठं कीर्तन बिरतान असलं तर आम्हाला घेऊन जात जा की, घरची चौघ घेऊन ये म्हणजे पार्सल माघारी पोचल. आणि बुवाच्या त्या पंक्तीला बसला जेवायला की माळवरनं काढायचे, कॉलरच्या वरनं जेवायला बसणार आणि पोरांना म्हणणार, ए पोरानू चावायचं जमत नाही बर का, जरा मऊ मऊ बघून वाढा, म्हशीच्या गोट्यात मागं बांधा म्हणजे मऊ खाईल, मऊ मऊ बंद पाव खाईल. अरे हाडकं फुली डाब्या पुढाऱ्या संगण मऊ खाया बोवागाडावर लाटण्या. अशा तऱ्हे 50 वर्षाची 60 वर्षे बिल्ली वाट लावलीस आणि वय झाले 70ची काय सांगू यातना, बसल्याला उठवना, उठले तर त्याचे ने पुढे. 70 वर्ष म्हणजे अशा अवस्था निर्माण झाली की जाग्याला फाउंडेशन प्या. एकदा बैल बसला की उठतच नाही, दोघा चौघांनी धरून उभा केला, पाय उचलत नाही, तरी तोंडातून देवाचं नाव येत नाही, तरी बसल्या बसल्या पोराला म्हणते, ए पोरानू, अरे इकडे या, आमचं कशाचं पिकलं पान, एका दिवशी पुटकन गळून जायचं, तर बाबानू परपंचा जरा नीट ध्यान देऊन करा, नाहीतर त्या बुवा लोकांच्या नादाला लागून कुठं आळंदीन पंढरी करून तुळशीची लाकडं गळ्यात घालून आत्मा मारू नका. अरे मी तुमच्या करता कसं कसं करून ठेवलं माझ्या जीवाला बाईत. तर बाबानू बुवापासून सावध राहा ना, आपला परपंच सांभाळा. आपल्या शेजारचं राम्याचं 2 एकरी काय निघालंय म्हण, तेव्हा मी म्हणतोय माझ्या डोळ्यात देखत तेवढं खरेदी खत झालं तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटल. त्या 2 एकरात तुझी 2 थडगी बांधायची होती का? अरे मसनात गौरे गेल्या ना, पण लाचावले मन हे जीवेन सोडी. माणूस मराय टाकला, माणसाला प्रपंच सुटतच नाही आणि परमात्मा मात्र आठवतच नाही. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. अशी लोक तयार झाली. 4-5 म्हातारी माणसं बिडीवर कट्ट्यावर बसली. एका म्हाताऱ्याने बिडी तोंडामध्ये पकडली आणि काडी ओढली. थंडीमुळे हात थरथर कापत बिडीवर दाढीलाच काढी. ती दाढी लागली भुसभुस चाळायला, ते लागलं तरपडायला. शेजारचं म्हातार बघतं म्हणतं, राम्या थांबी, झू नको, माझी बिडी तरी पिटवून घेऊ दे. अरे ह्याचा जीव चालला ना. तशा जगात सख्खे भाव जरी असले म्हणतात, तुझं घर जळू दे पण माझं वांग बाजू दे. सांगा अशा लोकांना कधी परमात्मा करणार, कधी माझ्या भगवंताविषयी अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा तयार होणार? नको ते घाणेरडी कृत्य करता आयुष्य संपूर्ण निघून जातं. 70 वर्ष घालवली आणि वय झाले 4-20 मिळून 80, अशी झाली दशा दिवसेंदिवसी. नवा पुढे दिला पूज्य. 90 वर्ष झाली, बालकणीचं तिकीट मिळायची वेळ आली तरी मुखातून भगवत चिंतन नाही. वय झाले 90, आता म्हणतो राहीना मला कशाची शुद्ध. अरे वेड्या माझा मनसी, परे वेड्या. या गावचा नगराध्यक्ष माझा, नगरसेवक माझा, बायको माझी, मुलं माझी, 118 माझी, टाटा सुमा माझी, टाटा शेरा माझी, टाटा इंडिका माझी आणि हिरो होंडा सुद्धा फकडूचीच. परिवेड्या माझा मनसी, परिवेड्या कोण आहे? राजहंस उडून गेला. मग ही जनता जनार्दन म्हणती तयाला, मेला रे मेला. आयुष्याची विल्हेवाट अशी झाली, आयुष्याचा एक क्षण समाजाकरता, परमार्थाकरता, देहाचा वापर न करता आयुष्य पुढे वेचलं गेलं. ज्या प्रकारे सायकल पंक्चर व्हावी, आपण भिंतीला टेकवावी, त्याच न्यायानं हा देह देखील पंक्चर झाला की भिंतीला आणून लावतात. त्या त्यानं म्हाताऱ्याचं प्रेत घराच्या बाहेर आणलं, भिंती लावले. सगळे श्रेष्ठ मित्र बायकापोर रडतायत, बोंबलतायत. म्हातारा
तुम्ही हसताय वय. आमच्याकडे माणसे म्हणजे रडतात. त्या तर म्हाताऱ्याच्या आंघोळी तयार केली, गरम पाणी केलं, पाट मांडला, म्हाताऱ्याला छ्या चौकान धरला, पळून जाईल म्हणून. म्हातारा धरलं, पाटावर आणला, आंघोळ घालायला सुरुवात झाली. आंघोळ घालताना म्हातारी 4 मुलांना घेऊन रडत असते. रडत रडत म्हातारी मुलांना म्हणते, ए बाबांवे, आता कसं व्हायचं? त्या देवाचा मुर्दा उचलला, त्याला खाबा घावलं नाही. अरे देव, कसं करू हे? पण माझ्या बाबानो, माझं तेवढं ऐकून घ्या. अरे त्यांच्या हातातल्या अंगठ्या, गळ्यातलं लाकीट तेवढं काढून घ्या. वेड्या, आयुष्यभर या प्रपंच करता, मुलाबाळा करता, नको त्या पद्धतीने, नको त्या मार्गाने हव्यास करून हे सगळं सोनं नाणं ऐश्वर्य मिळवलं. वेड्या, अरे काय घेऊन चाललास? किती घेऊन चाललास? सज्जन हो, जेवढा आपण आयुष्यभर हा कोणी संपत्ती मिळवतो केवळ दुसऱ्याच्या स्वाधीनच करण्याकरता, या प्रपंचले काडी सुद्धा आपल्यावर येत नाही. कारण हा प्रपंचचा शाश्वत आहे, नाशवंत आहे, मृक्षळ आहे, क्षणभंगूर आहे, तो शाश्वत नाही. आमचा भ्रम शाश्वत आहे. आम्ही भ्रमात आहोत, आम्ही गमिंटीत आहोत. ही बंगला माझा, गाडी माझीच. का जाताना वर बसून जात नाही? मग लोकांच्या खांद्यावर जाण्यापेक्षा जा ना गाडी गुणवर. सेकंड फर्स्टवर जातील. ओल टोल नाका नाही, सिग्नल नाही, ट्रॉफिक नाही, उड्डाणपूल नाही, महामारी नाही, फिरून बायको माझी पोरं, त्यांना पण नेहना गाडीत टाकून खाली कसा ट्रॉफिक जाम करतो. हा सगळा आपला भ्रम आहे. आपल्या आता अंगठ्या सुद्धा अंगठेवाला माणूस जेवण आहे पंक्ती सोडला की ते उगीच्या उगी शायनिंग करतं. हे भाजीवाले इकडे इकडे, इथं वाढ इथं वाढ. हे बुंदीवाले इकडं इथं वाढ इथं वाढ. ती बुंदी आणि भाजी कुठं असते माहित नसते, पण लोकांनी अंगठी बघावी, बोट नाचवतं, इथं वाढ आणि तिथं वाढ. पण वेडे, अंगठी घालण्याचं बोट कोणी दिलं? कधी विचार केलाय का आपण? करतो का? ज्या परमेश्वराने तुम्हाला हात, पाय, नाक, डोळे, कान दिले, ओरिजिनल अलंकार आहेत. हे ओरिजिनल अलंकार हे कुणी दिले हो? कधी विचार केलाय? कोणीच विचार करत नाही. वरनं काय घालतो ती म्हणतो माझं हाताला बोटच नसती. अंगठ्या कुठं घातल्या असत्या? गुडघ्यात का म्हशीच्या शिंगात? बघा, प्रत्येक बोटामध्ये स्प्रिंग आहेत. कुठल्या एमआयडीसी तयार झालंय, इथं जॉईंट दिलाय. परमेश्वराने हात बसवताना कोपऱ्यातला सांताना बसवता असं सरळ ठेवलं असतं तर कसं खाल्लं असतं? स्वरानच खा, हा, लोकांनाच खा, मलाच खा. आणि हे तुमचं नाक आहे, नाक समजा उलट लावलं असतं वर भोकं करून, तर कसं काय मागचं बांधलं असतं? वरनं पावसाला काय ये ना म्हणायची गरज होती. वरनं पाणी अडवा, पाणी जिरवा. वृक्षारोपणला आहे ते 2 खड्डे झाले, ते रोमालाची गरज लागली असती, वर्षावर माल लेवल झाला असता. मग तुम्ही सांगा, हा कलाकार, हा परमेश्वर केवढा तुफान कलाकार आहे. या कलाकाराने या सुंदर 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 रेखीव मूर्ती बनवल्या. कशा करताय? माझे ओळख ठेतील, माझं गुणगान गातील, माझा मायमा वाढवतील. ते येतून त्या भगवंताने तुम्हा आम्हाला बनवले. पण या मूर्ती बैमान झाल्या. ज्याच्या करता दिलं त्याचा आम्हाला विसर पडला. त्याद्वारे मी नको तेच करू लागलोय. नको ते करण्यामुळे नको ते होऊ लागले, नको ते होऊ लागले. तुमच्या हातात पुष्कळ अंगठे, 5 बोटात तुम्ही 50 अंगठ्या घाला. चोराला चोर, चोर कधी अंगठी काढताना ग्रेस लावतो का तूप लावतो? अरे डायरेक्ट कोराण मारते, बोटा सगळं अंगठ्याने येते. नाकात काय घातलं, नाकात तोडून येते. कानात घासलं, कान फाडून येते. हे सर्व चोरल्या जाणार धन आहे, चोरल्या जाणार धन. पण असं कधी ऐकलंय का? माझ्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची गर्दी गर्दी बघून काय चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन बऱ्याच वारकऱ्यांच्या माळा चोरून नेल्या. असं कधी ऐकून? अरे वागळे माझे उघडी बंबू वारकरी जागा भेटी पडतात, उघडी पडतात. कोणी अंगाला हातावर काय ताकद आहे का? पण ह्या माळेच्या मला किंमत काय, त्याला मी तुच्छ मानतो. जेव्हा हेल ना करता वारकरी भेटतात ते टिंगल करतो, ते चेष्टा करतो, त्याला लावारी समजतो. पण बाबानो, हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे, म्हणूनच अजून महाराष्ट्र जिवंत आहे, हे लक्षात ठेवा. आयुष्यभर तुम्ही किती जरी मोठं लाकड करून गळ्यात घातलं, 50 किलो सोन्याचा कांडा जरी गळ्यात घातला, मेले तुमच्या कमरेचा करदोडा कोणी ठेवत नाहीत. मात्र त्याच वेळेला जर तुमच्या गळ्यात ही पवित्र तुळशीची माळ असेल ना, तुम्ही मेला ना, तुम्हाला जाळलं, ह्या माळेला कोणी सुद्धा हात लावू शकणार नाहीत. म्हणजे तुमच्या आमच्या देहावर येणारा शेवटचा आणि अविनाशी अलंकार काय असेल? फक्त पवित्र तुळशीची माळ. हा तुमच्या आमच्या देहावर येणारा शेवटचा अलंकार आहे, जे जाण ठेवा. आणि लवकरात लवकर राहिलेल्यांनी लायसन धारक व्हा. कच्च्या लायसनवर गाड्या चालवू नका. आरटीओ एखाद्या ट्रक खाली घेऊन जाईल. गेटकेनं ऊस जाळू नका. सभासद बना. या देहावर तुळशीपत्र ठेवा. ज्याचा आहे त्याला समर्पण करून टाका. अशा तऱ्हेने म्हाताऱ्याचा अलंकार काढून घेतलं. माताला आंघोळ घातली, म्हाताऱ्याची वरात पॅक केली, सुतळीनं ओढ काढली, गुलाल टाकला, वरात उचलली, स्मशान भूमिका निघाली. म्हातारा म्हाताऱ्याची दुःखद वार्ता. म्हाताऱ्याच्या मुलींना सासरीकडे आले की आपलं वडील देवाज्ञा झालं हे ऐकून त्या मुली अरडत ओढत माहेर आल्या. आणि आपल्या बापाची अंत्ययात्रा स्मशान भूमिकेत चाललेली पाहून मुली मोठमोठ्याने रडू लागल्या, ओरडू लागल्या. अरडत ओरडत मुली बापाच्या प्रेताच्या पाठीमागे आल्या. आणि प्रेताला मुली पदराना वारा घालू लागल्या की म्हातारा हवं उठलं तर उठलं. पोरगी वारा घालून म्हणते, दादो असं कसं झालंय? एवढी कशाची गडबड झाली होते? पप्पा, या बारीनं मला चांगली साडी घेतो म्हटला होता. वारी झाल्यावर त्यांना बी अंगठी करतो
करतो म्हणला होता आणि सगळं ठेवून कसा चालला. बाबा तुमच्या वाटणीचं मला का नेलं नाही. पेके उंदराचं औषध आहे. आता म्हातारा काय सर्कस बघायला चाललाय होय. तुझ्या वाटणीच्या मला का नेलं नाही. तुला बी नेऊ की दाट मिश्री घासून लवकर नेऊ. अरे जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आई बा भाऊ बहीण मुलं बाळ बायका पोरे सगळं कुठपर्यंत फक्त स्मशानभूमीपर्यंतच. हा जो आपला बायका मुलांचा प्रपंच आहे अक्षरशः भगवंतानी जीवनाच्या मार्गावर मांडलेलं एक मायावी नाटक आहे. नाटकामध्ये गुरफडून आपला अंत होतोय. त्या तर म्हातारपे स्मशानभूमीत नेलं, लाकडं रचली, रॉकेल ओतून काडी लावली. हा झाल्याबरोबर ताटेचा बांबू फाट वाजला. रामभाऊ फुटलं फुटलं काढता बघू. संपलं वेळ तुला जाळून मातीला मिळून मोकळी झाली. आता कोण तुझा विचार करतो. कुणीच कुणाचा विचार करा सध्या मोकळा नाही. आणि विचार करण्यासारखं आपण काय महात्मा गांधी नाही, आपण काय छत्रपती शिवाजी महाराज नाही, आपण काय ज्ञानोबा तुकोबा नाही की आपली पुण्यतिथी जयंती मागे साजरी व्हायला. आपल्या पोराने आपला दावा केला तरी पुष्कळ. एवढी आपली लायकी. याच्याकरता आपुली आपण करा सोडवण. संसार सोडू नका. संसार तर तुम्हाला मला केलाच पाहिजे, करायला हवा करावा. पण या संसारामध्ये आपली भूमिका अशी असू द्या. संसारी असावे असोनी नसावे. त्या प्रपंचातून भगवंताला आपलंसं करून घ्या. आपला तो एक तेने विना जीवा. आपण किती मोठे जागीरदार झालो, टाटा बिर्ला जे जवाय झालो, अंबानीचे युवाय झालो, तरी भगवंताशिवाय पर्याय नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. ज्याने हे तुम्हा मला सर्वस्व दिलं होतं परमात्मा, यातून नक्की तुम्हा मला सोडल्याशिवाय राहणारच नाही. पण बाप्पानो आपण त्याला विसरू नका म्हणतात बाबा सांगतात. सांगून गेले गुरुदास आता तरी तुम्ही सोडा संसार प्रपंचाची आज तरुणी सद्गुरूंची कास. तुम्हाला आता नक्की वाटेल झालं वाटतं वारूड चाला असं म्हणून कोणी फाउंडेशन हलवायचं नाही. मी शिट्टी मारल्याशिवाय अजिबात कोणी लूज फाउंडेशन करायचं नाही. फार कोणाला गडबड झाली असेल आपापल्या जबाबदारी जाऊ शकता. रस्त्याने काही कमी जास्त झाल्यास मी मुळीच जबाबदार राहणार नाही. नो अपील मी वेळ घेत नाही. 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम आटवतोय. ज्या निमित्तानं हा कार्यक्रम माझी माऊली आज वेळापूरला असते व 10व्याला तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. त्याकडून 20व्याला जेव्हा माऊली धावत येते आणि विसावत येते त्या ठिकाणी भारूड चालतं. पण 15 मिनिटाची 10 मिनिटाची वेळ असते. पण इथं माऊलीने मला इथं बोलून या माझ्या दिंडी मार्काळे मोरे सरकार आहेत, देनादेवनभाऊ आहेत, आमचे भाऊसाहेब महाराज आहेत, आमचे रामभाऊ चोपदार आहेत, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, हे सर्व मंडळी प्रेमातले. आणि माझं काय या भाग्या जागेची काही ऋणानुबंध आहे. हे 3रा कार्यक्रम या जागेवर माझा. या जागेवर पहिला कार्यक्रम ज्ञानोबा तुकोबाचा परिसंवाद झाला. त्यानंतर माग आम्ही वारकरी हा कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर हा 3रा कार्यक्रम माऊली इथं बोलून करून घेतला. केवढा माझ्यासारखा भाग्यवान मीच समजतो. लक्षात ठेवा माऊली खरोखर असंच आयुष्य मला सेवेचं द्या. बाकी काही नको. अनेक मागणी नाही. आता काही मागणी इच्छा नाही. बाबा आले वा वा छान आहे. मोठ्या प्रेमाने माऊलीचं भजन करूया. गोड भजन करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम ये ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. ये ज्ञानोबा माऊली तुकाराम. आनंद वाटला बरं. आज या दिंडी शेडके दिंडी नंबर 3 यांच्या वतीनं हा कार्यक्रम आमचे असणारे जयसिंग दादा आणि त्यांचे असणारे विनयकरी दिनोभाव आहेत, फसवणूककर आहेत, हे सर्व प्रेमातली मंडळी आहेत. सर्वांनी सहकार्य करून मला या ठिकाणी येण्याचा योगायोग आणला आणि माऊलीने माझी सेवा करून घेतली. त्यावर आनंद वाटतो. एक असं दुःख वाटतं आता सध्या सगळीकडं वातावरण टाईट आहे. सगळीकडे कोरोनामुळं सगळे जिथले तर देव बंद केले. मग तुमची आमची काय गत आहे लक्षात. एवढी वारीची आपली परंपरा असणारे देखील या जगावर संकट आल्यामुळे आपल्याला. पण आपण काय लोक काय करतोय. एखाद्याला तो पॉझिटिव्ह निघाला की त्याच्या काळात त्याला आपण दुर्लक्षित करतोय. त्याच्याकडे आपण जवळ जात नाही. अरे त्याला आपल्या घर कुटुंबातला जर असेल आपण त्याला फेकून देतो का नाही ना. त्याचा आपण तसा दुर्लक्ष एवढा काय तो झालं असा हे नाही. पण थोडा आपण त्याला शिस्तीनं पालन त्याचं केलं तर आपला कोणालाच काही होणार नाही. आणि त्या रोग्याला आपण झटकारू नका, त्याला बाजूला टाकू नका. अरे तो आपलाच माणूस आहे. आता तुम्हाला झाला आता ह्याला झाला आपण दुसऱ्याला सोडून देऊ का असं नाही. असं करू नका. त्याला आपलाच तो माणूस आहे. त्याला आपण सहकार्य करा. त्याला धीर द्या. अरे तुला काय होणार नाही. माऊली तुला सांभाळणार आहे. त्याला धीर द्या. त्याला धीर देऊन तो बरा होईल. पण आपण त्याला फिसकाडला त्याला झिडकारला तो अजून लवकर मरेल. लक्षात ठेवा. याच्याकरता रोग्याला आपण त्या जो असणारा कोरोना जो रुग्ण आहे त्याला कोणीही त्याला बाजूला टाकू नका. त्याला सहकार्य केला. धीर द्या. मोठ्या प्रेमाने त्याला धीर द्या. तो नक्की बरा झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत करो माऊली करो हे संकट लवकरात लवकर वारीपर्यंत
पराकाश निघून जाओ ही माऊलीची प्रार्थना. माऊली सर्वांना सद्बुद्धी द्या, सर्वांना व्यवस्थित सांभाळून घ्या, ही तुमचीच कृपा आहे. असो मोठ्या प्रेमाने ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज, पार्वती पते हर हर महादेव. श्री गुरुदेव. इकडे देवी ना पाया पडा लगेच इथं नाही गर्दी करू देतात, आतमध्ये नाहीत गर्दी करू.